चौथ्यांदा आलो म्हणजे चौथ्यांदा झालं. ये ना भाई या. नमस्कार सर्वांना. सस्ने जय महाराष्ट्र. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय असा आनंदाचा गणेशोत्सवाचा सण धूमधडाक्यामध्ये खरं तर सुरू आहे आणि गौरीचं देखील आगमन गेल्या 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये झालं आणि आज गौरी गणपती विसर्जनाचा दिवस देखील आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी राज्याचे प्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ज्या लोककल्याणकारी योजना सुरू आहे त्यांची माहिती देणारे देखावे, घरगुती देखावे देखील सादर करण्यात येत आहेत आणि त्यासोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील विविध देखावे केले. त्यामध्ये लोकप्रिय ठरत असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर अनेक विविध योजनांचा समावेश आहे. परंतु आज आपण आलेलो आहोत कर्जतमध्ये, रायगड जिल्ह्यातल्या कर्जतमध्ये माझे सहकारी आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षामध्ये काम करणारे वैद्यकीय सहाय्यक श्री ऋषिकेशजी देशमुख आणि डॉक्टर निलेशजी देशमुख यांचं हे निवासस्थान आहे. त्यांचे बाबा ऋषिकेशजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे बंधू देखील या ठिकाणी आहेत आणि एक अतिशय दिमागदार असा एक सोहळा देखावा या ठिकाणी देशमुख परिवाराने या ठिकाणी केलेला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून करण्यात येत असलेली मदत असेल, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये कोणकोणत्या आजारांचा समावेश होतो, ही प्रक्रिया कशी आहे, ही प्रक्रिया निशुल्क आहे याची देखील माहिती या देखाव्याच्या माध्यमातून देशमुख परिवारानं दिली आहे. आणि त्यासोबतच आपण बघत असाल माझ्या उजव्या बाजूला जर आपण ही सगळी दृश्य दाखवली तर कुठल्या जिल्ह्याला किती मदत निधी वितरित करण्यात आली आहे याची देखील इत्थंभूत माहिती या देखाव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग मुंबई, रायगड असेल, ठाणे असेल, जालना असेल, हिंगोली असेल या भागातली पण माहिती. आणि या बाजूला जर आपण पाहिलं तर या मतदारसंघाचे आमदार महेंद्रजी थोरवे यांच्या सहकार्यातून 38,75,000 रुपयांचं अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आणि त्यांच्यामुळे 35,000 रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. ही देखील माहिती, स्थानिक माहिती लोकांना कळावी याच्यासाठी ही देखील माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. मला वाटतं अतिशय छान अशी संकल्पना आहे. अर्ज कसा भरावा याची सगळी माहिती आहे, कोणकोणते आजार येते त्याची सगळी माहिती. आणि जरा आपण जवळ येऊन दाखवलं तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं जे ब्रीद वाक्य आहे, ना वशिला ना ओळख थेट मिळते मदत, त्याचबरोबर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये रुग्णांना अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया संपूर्णतः निशुल्क आहे. हॉस्पिटल एम्पॅनलमेंट करण्याची प्रक्रिया संपूर्णतः निशुल्क आहे याची देखील ठळक अक्षरात माहिती देण्यात आलेली आहे. आणि खाली जर आपण पाहत असाल या योजनेमध्ये कोणकोणत्या आजारांचा समावेश होतो, म्हणजे यामध्ये कॉक्लिअर इम्प्लांट असेल, हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, हँड ट्रान्सप्लांट, हिप रिप्लेसमेंट, कॅन्सरच्या विविध सर्जरीज, ॲक्सिडेंट सर्जरी, लहान बालकांच्या शस्त्रक्रिया, ब्रेन हॅमरेजचा एखादा पेशंट असेल, अँजिओप्लास्टी बायपास सर्जरीचे पेशंट असतील, डायलिसिस प्रक्रिया असेल, केमोथेरपी रेडिएशन प्रक्रिया असेल, नवजात शिशूचे आजार असतील, बर्न पेशंट असतील, विद्युत अपघात रुग्ण असतील, ही सगळी माहिती देण्यात आलेली आहे. आणि या बाजूला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अर्ज कसा करावा याची देखील इत्थंभूत माहिती आपण बघत आहात की अर्ज विहित नमुन्यात असावा, वैद्यकीय खर्चाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे, उत्पन्नाचा दाखला 1,60,000 वार्षिक उत्पन्नाचा दाखला. यामध्ये देखील एक आनंदाची बातमी आता की रुग्णांच्यासाठी ही प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी आणि अधिक सर्वसामान्य रुग्णांनी याचा लाभ घ्यावा म्हणून वार्षिक उत्पन्न आता वार्षिक 3,60,000 करण्यास मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तत्वतः मान्यता दिली आहे. 1 ऑक्टोबर 2024 पासून हा नियम अधिकृतपणे आपण लवकरच जाहीर करणार आहोत आणि त्याचा देखील फायदा खूप मोठ्या रुग्णांना या ठिकाणी मिळणार आहे. त्यासोबतच रुग्णांच्यासाठी जे जे काही आवश्यक आहेत, उदाहरणार्थ एखादा आजार असेल, कॅन्सर असेल तर त्याचा बायोप्सी रिपोर्ट, त्या ठिकाणी नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट असेल तर सिटी स्कॅन, MRI रिपोर्ट, डायलिसिस पेशंट असेल तर डायलिसिसचा सर्कल चार्ट, अपघातग्रस्त रुग्ण असेल तर FIR रिपोर्ट किंवा पोलीस डायरी रिपोर्ट, ट्रान्सप्लांटचा पेशंट असेल तर JTCचा रिपोर्ट किंवा फॉर्म 19 या पद्धतीची सगळी माहिती आणि ईमेल ID देखील या ठिकाणी दिलेला आहे. स्मॉल अक्षरामध्ये aao.cmrf-mh@gov.in. आता कुठलाही रुग्णाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता नाही. ही फेसलेस सिस्टीम केली आहे.
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कुठलाही मध्यस्थीविना आपण थेट अर्ज करू शकता आणि हे अर्थसहाय्य मिळू शकता. मला वाटतं एक सर्वोत्तम देखावा या निमित्तानं देशमुख परिवारानं संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर मांडलेला आहे आणि या अशा देखाव्यांमुळे जनजागृती होते. संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना मला असं वाटतं की ही सगळी माहिती या पद्धतीने मिळते. अजून देखील 4-5 दिवस शिल्लक आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील विविध गणेशोत्सव मंडळांना मी या ठिकाणी नम्र आव्हान देखील करू इच्छितो की विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये देखावे सादर केले जातात. अजून देखील आपण या देशमुख परिवाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर अशा पद्धतीचे समाजोपयोगी देखावे जर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून मांडले गेले तर मला वाटतं ही सगळी जनजागृती होऊ शकते आणि आपल्या परिसरातील पंचक्रोशीतील रुग्णांचे प्राण वाचू शकतात. आणि म्हणून देशमुख परिवाराचे मला मनपूर्वक आभार व्यक्त करायचे आहेत. माझे मंत्रालयातले सहकारी ऋषिकेश देशमुख या ठिकाणी आहेत, डॉक्टर निलेश देशमुख आहेत. खरं तर ही मंडळी पडद्याच्या पाठीमागे राहणारी मंडळी आहे. ऋषिकेश तर कधीच कॅमेऱ्याच्या मागे असतो. तो फेसबुक लाईव्ह असेल किंवा विविध एडिटिंग असेल किंवा ही सगळी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून संकलित करून ती एडिट करून लोकांच्यापर्यंत पोहोचवणं असेल तर मी या निमित्तानं ऋषीला विनंती करतो की ही संकल्पना का सुचली आणि का करावं असं वाटलं. हे आपल्या माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेशजी चिवटे सर यांच्याकडे आम्ही गेले आता 4 ते 5 वर्ष मी असेल, माझे काका निलेश देशमुख सर असतील, त्यांच्याकडे वैद्यकीय क्षेत्रात काम करतोय. आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना जसे तुम्ही म्हणजे मुख्यमंत्री महोदय असतील, साहेबांचे OSD मंगेश चिवटे सर असतील, हे जे सातत्याने रुग्णसेवा करत आहेत आणि त्यांचे आपण पण थोडं काहीतरी करावं. त्या साहेबांच्यामुळे एवढं आपण 321 कोटी राज्याला वैद्यकीय निधी दिलेला आहे आणि त्याची कुठेतरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सगळीकडे ही योजना काय आहे आणि कशा प्रकारे आपण अर्ज करतो हे सगळं माहिती समजावी म्हणून आपण मुख्यमंत्री सहायता निधीचा